नमस्कार मित्रांनो, मी आहे धनराज शिंदे आणि ह्याच माझ्या नावानं धनराज शिंदे म्हणून यूट्यूब चॅनल पण आहे. तुम्हाला खरं सांगायचं तर हे बघा आपला ऊस. ह्या ऊसाला मित्रांनो मी आता सध्या शेतात आहे. आपल्या ऊसामध्ये एवढं ह्या उन्हाळ्यामध्ये ऊसाला एवढं कष्ट घ्यावं लागतं. सध्या 2 दिवसाला 4 दिवसाला 3 दिवसाला पाणी द्यावं लागायला. भिजले का नाही भिजले हे समजणं गेले. आणि सध्या एवढं वातावरण तर झालेलं आहे गरमीचं. किती पण भिजवा दिसतेच हे असं की जणू काय त्याला भिजलेलंच नाही ना. महिना 2 महिने झालं. इकडं पण बघा. मग अशी कंडिशन व्हायला लागली मित्रांनो. त्याच्यामुळे विषय काय व्हायला लागलाय, उठके पड रोज राहणार. त्याच्यामुळे एकच मित्रांनो माझं म्हणणं आहे की आपण शेतकरी मित्रांनो खरंच शेती करायला लाजू नका. 4 दिवसाला नाही रोज पाणी देण्यात येऊ द्या त्या शेतीला आपल्या. पण तुम्ही एवढंच करा, रोज येणं, रोज शेतीत लक्ष ठेवणं, वेळेची वेळेस त्याला काम करणं, वेळेची वेळेस खतं देणं, पाणी देणं. कसे उतार निघत नाहीत ऊसाला, आपल्याला काही करायचंच नाही तर कसं उत्पादन निघणार आपलं ते सांगा मित्रांनो. ऊसाला जर पाणी दिलं, खत पाणी केलं टायमाला तर उत्पादन निघन. आपल्याला एकरी चांगलं बिन 70 म्हणा 75 टनीच आपल्याला उतार पण येईन. कारण आपण कष्ट केले म्हणून येईन. नाही कष्ट केलेस आपल्याला काय 10 टन 20 टन 30 टन लय झालं. त्याच्यामुळं टार्गेट व्हायचं मित्रांनो 75 टनाचं तरी लय झालं 70 टन. असं मित्रांनो कष्ट करीत राहा. शेतकरी माझ्या मित्रांनो खरंच शेतीला लाजू नका तुम्ही करायला. शेतीत कष्ट करा, खूप कष्ट करा, पैसे बी कमवा, लाईफमध्ये चांगलं स्ट्रॉंग राहा. कपडे वापरा चांगले, 1 नंबर. बाकीचा व्यर्थ खर्च जाऊ नका. पुड्या म्हणा, ही दारू म्हणा, हे असे व्यर्थ खर्च करू नका. बाकीचं तुम्ही भरपूर कपडे वापरा, चांगले करा, ऐश करा. फक्त शेतीला लक्ष द्या. नाही तर खर्च करा म्हणले की तिकडंच खर्च खेळायला बसले. तसं करायचं नाही. आधी शेतीतून उत्पादन, मग खर्च, ते बी आपल्या कपड्याला त्याचा नाश करायचा. एवढं बोलून मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक जरूर करा. धनराज शिंदे.